औंढा नागनाथ भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी अष्टम ज्योतिर्लिंग, नागेशम दारुकावने. पवित्र अशा या तीर्थक्षेत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या तीर्थक्षेत्रामध्ये आपण पश्चिम प्रवेशद्वारातून प्रवेश करत आहोत, जेथे साक्षात शंकराचे वास्तव्य आहे. भगवान शंकर हे स्वतः प्रगट झाले आहेत. अशा भारतातील 12 ठिकाणी ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यापैकीच औंढा नागनाथ हे सुद्धा 8वे ज्योतिर्लिंग आहे. सौराष्ट्रे सोमनाथ च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकाल ओंकारम मल्लेश्वरम परल्यान वैद्यनाथ च डाकिन्याम भीमाशंकरम सेतु बंदेतु रामेश्वरम नागेशम दारुकावने वाराणस्या तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम घृष्णेश्वरम शिवालय. असे वर्णन 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रात करण्यात आलेले आहे. त्यापैकीच 8वे ज्योतिर्लिंग म्हणजेच नागेशम दारुकावने मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे वसलेले आहे. विस्तीर्ण आवारात या ज्योतिर्लिंगाचे सुंदर असे मंदिर उभारण्यात आलेले असून त्याभोवती मोठा परकोट आहे. त्यावर 20 फूट उंचीचा तट आहे. आता आपण पाहतोय औंढा नागनाथ शहर. औंढा नागनाथ हे बालाघाटच्या डोंगर रांगांमध्ये वसलेले असून राष्ट्रकूट काळातील शिलालेखांमध्ये औंढ्याचा उल्लेख आढळतो. नांदेड प्रदेशात राज्य करणाऱ्या रट्टांची ही राजधानी असावी असे काही इतिहास तज्ञांचे मत आहे. त्यावेळी या शहराला अमरदकपूर असे म्हटले जात असे. मंदिराचे उत्तरेकडील प्रवेशद्वार, ज्यामधून आपण आता प्रवेश करत आहोत. प्रवेश केल्यानंतर आपल्याला लागलीच आत आल्यानंतर आपल्याला दिसते ते सुंदर असे औंढा नागनाथ मंदिर, जे अनेक पुरातन शिल्पांनी नटलेले भव्य आणि सुंदर असे आखीव रेखीव मंदिर आहे. या मंदिरावरील शिल्प दगडावर कोरलेली असून विशिष्ट असा संदेश देणारी शिल्प आहेत. आता आपण पाहणार आहोत रामायणकालीन शिल्प. या शिल्पामध्ये शिवभक्त रावणाने कैलास पर्वत आपल्या भुजांवर उचललेला असून त्यावर शिव पार्वती विराजमान आहेत. आता येतोय मुख्य मंदिराचा उत्तरेकडील दरवाजा, ज्यामधून आपण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी प्रवेश करू शकतो. तो सुद्धा अतिशय सुंदर अशा शिल्पांनी नटलेला आहे. हा मंदिराचा उत्तरेकडील भाग. या भागावर आपल्याला शिव पार्वतीची अनेक सुंदर अशी शिल्पे पाहायला मिळतील, ज्यामधून वेगवेगळे संदेश देण्याचा प्रयत्न शिल्पकारांनी केलेला दिसतो. आता आपल्या समोर दिसत असलेल्या शिल्पामध्ये स्वतः भगवान शंकर, विष्णू आणि ब्रह्मदेव असे 3ही देवता आपल्याला दिसतात. आणि समोर एक मोठा दंड सुद्धा दिसत आहे. त्यातून सुद्धा काहीतरी विशिष्ट संदेश शिल्पकारांना द्यायचा आहे. आपण पाहू शकतो की भगवान शिव उभे आहेत आणि शिल्पाच्या उजव्या बाजूला, वरच्या बाजूला ब्रह्मदेव तर खालच्या बाजूला विष्णू त्या ठिकाणी विराजमान आहेत. पांडव काळातील सुद्धा अनेक आख्यायिका मंदिराशी जोडलेल्या असून पांडव काळातील अनेक शिल्प या मंदिरावर कोरलेली सापडतात. अज्ञातवासामध्ये पांडव या ठिकाणी आले होते अशी सुद्धा आख्यायिका सांगितली जाते आणि त्या संदर्भातले सुद्धा शिल्प या मंदिरावर कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात. अनेक आयुध हातामध्ये असलेले हे कोरीव शिल्प असून या शिल्पाच्या दोन्ही बाजूला तत्कालीन महिलांचे आणि पुरुषांचे अनेक शिल्प अतिशय कोरीव आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या बाह्य भागावर ज्या प्रमुख 3 मूर्ती आहेत त्यापैकीच ही ब्रह्मदेवाची मूर्ती
असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. इतर मूर्त्यांच्या तुलनेमध्ये या मूर्तीची भव्यता अधिक व्यापक असून अशा प्रकारच्या 3 मूर्ती 3 दिशेला मंदिरावर कोरलेल्या आहेत. यानंतर येते ते गोमुख, जे मुख्य पिंडीवरील स्नान केलेलं पाणी बाहेर घेऊन येते, जे ब्रह्मदेवाच्या मूर्तीच्या हुबेहूब खाली आहे. यापुढे उत्तरेकडून पूर्वेकडे मंदिरावरील शिल्प दाखवण्याचा आम्ही आपल्याला प्रयत्न करत आहोत. अतिशय सुबक आणि कोरीव स्थितीमध्ये असलेली ही शिल्प आजही सुस्थितीत आहेत. आता आपण पाहणार आहोत मंदिराच्या पूर्व दिशेला असणारी अतिशय भव्य अशी विष्णूची मूर्ती. ही आहे अर्धनारी नटेश्वराची मूर्ती, ज्यामध्ये अर्धा भाग हा स्त्रीचा आहे तर अर्धा भाग हा पुरुषाचा आहे. शिव आणि पार्वती यांना एकाच मूर्तीमध्ये कोरण्याचा प्रयत्न शिल्पकारांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आहे. आता आपण मंदिराचा पूर्वेकडील संपूर्ण भाग पाहूया. अतिशय सुंदर अशा शिल्पांनी नटलेला हा भाग किती मनमोहक दिसतो हे आपल्याला या चित्रफितीवरून लक्षात येईल. आता आपण पूर्वेकडून दक्षिणेकडील भागावरील अनेक सुंदर अशी शिल्पे पाहणार आहोत. सुंदर अशी देवीची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर लागलीच मंदिराचा येतो दक्षिणेकडील भाग. या ठिकाणी शिवाची सुंदर आणि भव्य अशी मूर्ती कोरलेली आहे. याच भव्य मूर्तीच्या खाली मी आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प दाखवतोय, ज्याला 3 डोकी आणि 4 पाय आहेत. परंतु कोणताही एक भाग आपण जर झाकला तर आपल्या लक्षात येईल की ते शिल्प आपल्याला पूर्ण दिसतं. असं हे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प या ठिकाणी कोरलेलं आहे. आता आपण पाहूया मंदिरावरील दक्षिणेकडील भागावर कोरलेली सुबक अशी शिल्प. या भागावर अनेक देवींच्या मूर्ती कोरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ही पहा सुंदर अशी गणरायाची मूर्ती, जिच्या हातामध्ये अनेक आयुध आहेत. तिच्या खालीच आहे सुंदर अशी मूर्ती, जिचं काम अतिशय सुबक आणि नक्षीदार पद्धतीनं बनवलेलं आहे. खर तर या मंदिरावरील शिल्पाविष्कार हा इंद्रिय गोचर त्रिमित आविष्कार आहे. म्हणूनच या मूर्तींना पार्थिव अस्तित्व प्राप्त झाले की काय असे काही क्षण मनाला वाटते. हाताची बोटे, तळवा यांच्या साह्याने अनेक मुद्रा या मूर्तींच्या पाहायला मिळतात. त्यामध्ये ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा, नमस्कार, भूस्पर्श, अभय, वरद, तर्जरी, तर्पण, अर्धचंद्रहस्त असे अनेक मुद्रांचे भाव दिसतात. देवालयाच्या अधिष्ठानाच्या तळाशी असणाऱ्या इतर स्तरांबरोबरच कीर्तिमुख, गज, अश्व व नर असे 4 महत्वाचे स्तर येथे आढळतात. नर स्तरामध्ये मानवी जीवनातील अनेक प्रसंग अधोरेखित केलेले असून रामायण महाभारतातील युद्ध प्रसंग रेखाटले आहेत. आपण मंदिराचा तळापासून ते शिखरापर्यंतचा मागोवा घेणार आहोत. प्रथम दर्शनी मंदिराला कुठलाही पाया नसल्याचे दिसून येते. दगडावर दगड ठेवून हेमाडपंथी शैलीमध्ये मंदिराची रचना केलेली आहे. मुख्य मंदिराची लांबी 126 फूट, रुंदी 118 फूट तर उंची तब्बल 96 फूट एवढी आहे. तळाच्या स्तरानंतर कीर्तिमुख, गज, अश्व, नर असे 4 स्तर आहेत.
त्यानंतरच्या स्तरावर प्रत्येक कोणावर देवीची मूर्ती आहे, अशा एकूण 52 मूर्ती आहेत. त्यानंतर शिल्पकलेच्या उच्चतम आविष्कार असणाऱ्या शिल्पांचे 2 स्तर आहेत. त्यातील पहिल्या स्तरात ब्रह्मा विष्णू महेश कार्तिकेय श्री गणेशा यासह देवदेवतांच्या मूर्ती आहेत. तर मूर्तींच्या दुसऱ्या स्तरामध्ये शिव पार्वती यांच्या अनेक विलोभनीय मूर्ती यांसह अनेक महिला साधू ऋषी मुनी महाभारतकालीन मूर्तींची रचना केलेली आहे. मंदिराचा वरील भाग मुघल बादशहा औरंगजेबाने उद्ध्वस्त केला असून खालील भागातील अनेक सुबक मूर्तींचीही तोडफोड त्याने केली आहे. आता दिसत असलेला पांढऱ्या रंगाचा भाग मराठा साम्राज्य जेव्हा संपूर्ण भारतावर पसरले होते त्यावेळेस पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराच्या वरच्या भागाचे बांधकाम त्यांनी केलेले आहे. त्यासोबतच पूजा साहित्य, नंदादीप, नैवेद्य, ब्राह्मण भोजन यासाठी 81 रुपयाची तरतूद अंबड परगण्यातून करण्यात यावी असे अहिल्याबाई होळकर यांनी 1784 साली पत्रामध्ये नमूद केल्याचे आढळते. आता आपण आलो आहोत मंदिराच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ. इतर 2 प्रवेशद्वाराप्रमाणे हे प्रवेशद्वार सुद्धा अतिशय रचनात्मक पद्धतीने घडविलेले आहे. भारतीय शिल्पकलेची मुळे किती खोलवर रुजली होती याचे वास्तववादी रूप आपण या ठिकाणी पाहू शकतो. या खांबांवर अतिशय बारीक सुबक नक्षीदार कोरीवकाम केल्याचे पाहायला मिळते. हे कीर्तिमुख, मुखाचे शिल्प बघा. यातून आपल्याला शिल्पकलेचे जिवंतपणा पाहायला मिळेल. याच्या मुखातून एका बाजूने बेलाचे पान टाकले तर ते दुसऱ्या बाजूने निघते हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हे बघा, एवढे सुंदर आखीव रेखीव आणि बारीक शिल्पकलेचं काम या ठिकाणी झाल्याचं आपल्याला या शिल्पांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या मंदिरातील प्राचीन देवदेवतांच्या मूर्तींमध्ये अनेक आयुधे, अलंकार कोरलेली आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये त्रिशूल, परशु, चक्र, गदा, बाण, अंकुश, खड्ग, तलवार असे अनेक आयुध एकाच पाषाणामध्ये मूर्ती समवेत कोरलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. शिव पार्वतीच्या अनेक मूर्ती या मंदिरावर कोरलेल्या आहेत. त्यातील प्रत्येक मूर्ती काहीतरी वेगळा संदेश देते. आता ही पहा, शिव या ठिकाणी रुसलेल्या पार्वतीला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत अशी भावमुद्रा या मूर्तींमधून आपल्याला पाहायला मिळते. ही दुसरी मूर्ती आहे जिच्या हातामध्ये अनेक आयुध आहेत. अशा अनेक मूर्ती आपल्याला या मंदिरांवर पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण मंदिराचा बाह्य भाग बघितला आहे, ज्यामध्ये सर्वसमावेशक, विविधार्थ सूचक व कौशल्यपूर्ण निर्माण केलेली अनेक शिल्प आहेत. याच शिल्पांच्या संरक्षणासाठी व मंदिराच्या व्यवस्थापनासाठी येथील 52 कर्मचारी अहोरात्र कष्ट घेतात. त्यांच्या परिश्रमामुळेच आज मंदिर सुस्थितीत असून भक्तांनाही नागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी सर्व सोयी सुविधा मिळतात. पण संत नामदेव महाराज मंदिराकडे जाऊयात. संत नामदेव महाराजांविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की पूर्वी मुख्य मंदिराचे मुख हे पूर्वेकडे होते, ते संत नामदेव महाराजांनी आपल्या भक्ती सामर्थ्याने पश्चिमेकडे फिरवले. असे वारकरी संप्रदायातील आद्य संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे आपण दर्शन घेऊया. आता आपण ऋणमोचन तीर्थाविषयी जाणून घेऊया, ज्याला भक्त सासू सुनेचे कुंड म्हणून संबोधतात. या बारवेला बारमाही पाणी असून तिचे निर्माण मंदिराचे बांधकाम करण्यापूर्वी केले असावे असे इतिहास अभ्यासकांना वाटते. 12व्या शतकात यादवराजे रामचंद्र देव यादव यात्रेसाठी येथे आल्याचा उल्लेख असलेला शिलालेख या ठिकाणी सापडला आहे. तो आता पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. देवगिरींच्या यादवांच्या राजवटीमध्ये शिवना घराण्याने 12व्या किंवा 13व्या शतकात 7 मजली हेमाडपंथी शैलीमध्ये हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने काढलेल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान हे मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर पुन्हा पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतरही इथला संघर्ष थांबला असं मुळीच नाही. मराठवाडा स्वातंत्र्य संग्राम चळवळी दरम्यान रजाकारांनी ऐन रथाच्या दिवशीच मंदिरावर आक्रमण केले आणि या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवला.
त्यामध्ये अनेक भक्त शहीद झाले असले तरी स्थानिकांनी हिंमत सोडली नाही व हा ऐतिहासिक ठेवा आपल्यासाठी जतन करून ठेवला. असं ठेव्याचे अर्थात साक्षात भगवान शंकराचे वास्तव्य असणाऱ्या नागेशम दारुकावने या 8व्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष मंदिरात प्रवेश करूया. दर्शन रांगेनंतर सर्वप्रथम येतो तो नंदी. हा नंदी पूर्वी मंदिराच्या पूर्व दिशेला असल्याचं सांगितलं जातं, परंतु आता पश्चिम दिशेला आणून ठेवलेला आहे. पश्चिम दरवाजातून आपण आतमध्ये प्रवेश करूयात. लगेच येते ते गणपतीची मूर्ती. प्रथम वंदावे गणराया म्हणतात त्याप्रमाणे प्रथम गणपतीचं दर्शन घेऊन आपण या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करूयात. दरवाजाच्या पायरीवर आपल्याला काहीतरी लिहिलेले आढळते, परंतु ते काय आहे ते ओळखता येत नाही. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला येतो तो सभामंडप. प्रत्यक्ष सभामंडप चांगला विस्तृत असून तो 20 खांबांवर उभारलेला आहे. सभामंडप आणि त्यांच्या भिंती ह्या हेमाडपंथी शैलीतीलच आहेत. त्यावर सुद्धा अतिशय कोरीव असे शिल्प उभारण्यात आलेले आहेत. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजातून आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करूयात. आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. हा भाग सुद्धा दगडी खांबांवर उभारलेला असून अनेक नक्षीदार शिल्पांनी नटलेला आहे. या भागाचा वरील भाग हा गोलाकार घुमटाकार असून तो सुद्धा वेगवेगळ्या आकृत्यांनी नटलेला आहे. मुख्य मंदिरात सर्वांच्या आस्थेचा विषय म्हणजे भारतीय शिल्पकलेचा परमोच्च नमुना असलेली विष्णूची ही मूर्ती. भगवान विष्णूची ही मूर्ती मंदिराच्या पूर्वेकडील हरिहर तलावामध्ये 13 मार्च 1970 रोजी खोदकाम करताना सापडलेली आहे. औंढा नागनाथ मंदिराला विशेष महत्व प्राप्त होते ते गर्भगृहामुळे. गर्भगृहाला 2x2 ची छोटीशी वाट आहे. त्यामधूनच आपल्याला मुख्य ज्योतिर्लिंगाकडे ये जा करावी लागते. आपण पाहत आहोत काही भक्त मंदिरातून बाहेर येत आहेत तर पलीकडल्या बाजूने काही भक्त या गर्भगृहामध्ये प्रवेश करत आहेत. ही वाट संकटकाळी बंद सुद्धा करता येते. आता आपण आलो आहोत गर्भगृहामध्ये, ज्या ठिकाणी साक्षात भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये विराजमान आहेत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.